उचलवाट्यावर बसलेले ते 5-6 काटे 10 काटे असतात, त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं. नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले. तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे. अरे आमचंच घेतो ना, आमच्याच तगड्यावर करतो, आम्हालाच बोलतो. बबनराव लोणीकर एवढा माज बडा नव्हे. आणि हिशेब काढायचा असेल तर तुमच्या गावात मी येतो का, पाराखाली घोंगडे टाकून हिशेबाला बसूया. सत्तेत आल्यानंतर कसा माज चढतो त्याचंच हे उदाहरण आहे. दुसरं याला काही याची तुलनाच होऊ शकत नाही. आणि भल्या भल्यांचा माज या देशातल्या जनतेनं उतरवलेला आहे. बबनराव भ्रमात राहू नका, ही जनता एक दिवस तुमच्या उरावर बसेल. की ही ब्रिटिशांची नवीन अवलाद आहे की हे यांनी दिलं, पण हे विसरतात की जनतेने तुम्हाला निवडून दिलं म्हणून तुम्ही या गोष्टी करू शकतात. आणि जनतेचा एवढा अपमर्द, जनतेचा एवढा अपमान की पायातले चप्पल आणि बूट सुद्धा आम्ही दिले म्हणणं. अरे तुम्ही तर लोकांना भिकेला लावताय. तर मस्ती भारतीय जनता पार्टीची कोणत्या स्तराला पोहोचलेली आहे. म्हणतो याचा निषेध सगळ्या जनतेने करण्याची आवश्यकता आहे की मी केलं, भाजपने केलं. बूट पण भाजपने दिले आणि चप्पल पण. हे बूट नंतर तुमच्या पडतील ना थोबाडावर, मग तुम्हाला कळतील. बबनराव लोणीकर हा अत्यंत भिकारी मनोवृत्तीचा माणूस आहे. तुम्ही जे ताटातलं अन्न खाता, तुमच्या बायका ज्या ताटातलं अन्न खातात, तुमचे लेकरं जे अन्न खातात ना, हे आमच्या शेतकऱ्याच्या घामाच्या थेंबातून आलेलं आहे. बबनराव लक्षात ठेवा, लाज वाटली पाहिजे. मी तर शेतकऱ्यांना म्हणेन की हा बबनराव जिथं दिसल तिथं बुटाखाली याला तुडवा. लाज वाटली पाहिजे. आणि दिलगिरी व्यक्त करताना मगरुरीची भाषा करतो, लाज कशी वाटत नाही. अरे तुम्ही बबनराव शेतकरी होते. 1999 मध्ये तुम्ही राजकारणात आले. 99 साली पहिल्यांदा आमदार झाले. मग तुम्ही कारखाना काढण्याच्या नावाखाली जमीन गोळा केली, जमीन घेतली, शेअर गोळा केले आणि ती जमीन नंतर कारखाना न काढता स्वतःच्या नावावर जमा करून घेतली. करोडो हजारो कोटींची प्रॉपर्टी बबनराव तुमच्याकडे आली कुठून. आणि तुम्हाला जो पगार मिळतो तो आम्ही टॅक्स पैसे भरतो, त्याच्यातनं तो पगार मिळतो. हा भारतीय जनता पार्टीच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या मस्तीचा आणि माजाची ही प्रवृत्ती आहे. आणि बबनराव लक्षात ठेवा, तुम्हाला गाववाड्यातला शेतकरी कदापि माफ करणार नाही. लक्षात ठेवा. तुम्ही ज्या पद्धतीने माझी ते एवढी तळपायातल्या मस्तकात गेली, तुम्हाला सांगतो जे मला तर असं वाटतं आता बबनराव केव्हा भेटतील, काय होईल, म्हणजे माझ्या डोक्यात तिडीक गेली आहे. अशा स्वरूपाचं वक्तव्य करणं म्हणजे अत्यंत घृणास्पद आहे. लोणीकरांनी किती लोणी खाल्लं आणि किती तूप खाल्लं आणि त्याचं काय काय केलं हे सर्व महाराष्ट्र जाणतो. बबनराव लोणीकर, तुम्ही ज्या कट्ट्यावरच्या लोकांना बोलतायत त्या कट्ट्यावरच्या लोकांमुळेच तुम्ही आज मंत्रिपदाचे, तुमच्या सरकारमध्ये मंत्रालयात जे मंत्री बसले आहेत, ज्या गाड्या फिरवत आहेत, ज्या जागा घेत आहेत, हॉटेल घेत आहेत, जे भ्रष्टाचार करतायत, तो ह्या कट्ट्यावरच्या लोकांमुळेच करतायत. ह्या कट्ट्यावरच्या लोकांनी तुम्हाला निवडून दिल्यामुळे तुम्ही चांगले कपडे आणि गाडी घेऊन फिरत आहात. 2014 साली नरेंद्र मोदींचं सरकार आलं. त्याच्यापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यावेळेला बबनरावांच्या अंगावर एकही कपडा नव्हता. ते 2014 नंतरच कपडे वगैरे घालायला लागले असं मला वाटतं. बबनराव लोणीकर हे माझे मित्र आहेत आणि म्हणून मी त्यांना गमतीनं एवढंच म्हणेन, बरं झालं 2014 नंतर हे सगळं तुम्ही खायला प्यायला लागलात, चप्पल घालायला लागलात, कपडे घालायला लागलात, ते बरं झालं. त्याची गुर्मी दाखवणारं वक्तव्य आहे. आम्ही तुमच्या लाडक्या बहिणींना पैसे दिले, आम्ही तुझ्या बापाला पैसे दिले, आम्ही तुझ्या कपड्यांपासून, तुझ्या चपलेपासून सगळं जे काय घरात दिसतंय ते सगळं आम्ही दिलं. हे बोलण्यापर्यंतची मजल बबनराव लोणीकरांची गेली. त्यांना आठवण करून देऊ इच्छिते की जे तुमचे शेठ आहेत ना, जे 25-25 लाखाचे सूट घालतात, लाखोंचे गॉगल्स घालतात, हे सगळे ह्या जनतेचे उपकार आहे तुमच्यावर. ही या जनतेची देण आहे. त्यांनाच काय, तुम्ही ज्या घरामध्ये राहतात, तुम्ही ज्या गाडीमध्ये फिरतात, तुम्ही जे कपडे घालतात, हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेची देण आहे. माझी बबनराव लोणीकरांना एकच सांगणं आहे, ही महाराष्ट्रातली जनता आहे. ही जसं डोक्यावर घेते तसं डोक्यावरून खाली देखील फेकू शकते. तसंच ह्याच महाराष्ट्रातल्या जनतेला लोण्याचं तूप देखील काढता येतं, हे लक्षात असू द्या.